नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत आणि महत्त्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. बीडच्या इरफान शेखचं यूपीतलं धर्मांतर कनेक्शन आता समोर येताना दिसतंय. उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी 3 तरुणांना अटक केलेली आहे. धर्मांतर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एक जण हा बीडचा असल्याचं देखील समोर आलेलं आहे. इरफान खान नावाची ही व्यक्ती मूळचा परळीच्या शिरसाळा गावचा आहे. अटक केलेला इरफान सध्या दिल्लीमध्ये राहत होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. बेकायदेशीरपणे धर्मांतर करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली होती. यूपीतलं हे धर्मांतर कनेक्शन आता महाराष्ट्राच्या बीडपर्यंत आल्याचं बघायला मिळतंय. 3 तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक जण बीडचा असल्याचं समोर आलेलं आहे. परळीच्या शिरसाळा गावचा इरफान खान याचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, या सगळ्या धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन देखील आता समोर आलेलं आहे. सुरेश, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? इरफान खान हा बीड जिल्ह्यातील मूळ परळीचा रहिवासी आहे आणि परळीमध्ये शिक्षण घेऊन तो दिल्लीमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय आणि नोकरी करत असताना उत्कृष्ट काम केल्याबद्दल मागच्या अहमदाबाद या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलं होतं असं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. आणि शिरसाळा गावचं भूमिपुत्राचं कौतुक केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात इथल्या दैनिकांना यांना सांगण्यात आलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस आता या यूपीतील कनेक्शनाच्या संदर्भात त्यांना विचारलं असता त्यांना धक्का बसलेला आहे. अशा पद्धतीचं आमचा इरफान करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मात्र कॅमेरासमोर बोलण्यासाठी अद्यापर्यंत त्यांनी आम्ही अगोदर आम्हाला माहिती करून घेतो आणि नंतर बोलतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. मात्र यूपी मधील धर्मांतर कनेक्शनाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस या तरुणाचं नाव आलं त्यामुळे या ठिकाणी खळबळ उडाली आहे. आणि यातच महत्वाची गोष्ट म्हणजे प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना हा जो दिल्लीमध्ये काम करतो आणि दिल्लीमध्ये काम करत असताना अशा पद्धतीचे त्याचे संबंध समोर येत असतील तर या बाबतीमध्ये आता उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. विशेष म्हणजे तो दिल्लीमध्येच होता आणि त्याच ठिकाणी त्याला अटक करण्यात आलेली असं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. आणि पुढची जी संबंधित त्याचा भाऊ आणि त्याचे घरातील नातेवाईक शिरसाळा या ठिकाणीच राहतात. अद्यापर्यंत त्यांनी कॅमेऱ्यासमोर काही बोलण्यास नकार दिलाय. सुरेश, आणखी काही व्यक्ती यामध्ये त्यांचा संबंध असू शकतो अशी शक्यता पोलिसांना वाटते का? यूपी पोलीस त्या अनुषंगानं तपास करतायत का? काही त्याबद्दलची माहिती? यूपी पोलिसांनी तसं 3 तरुणांना अटक केलेलं आहे आणि त्यातील इरफान हा बीड मधील आहे. बाकी 2 हे यूपी आणि इतर दिल्लीमधील असल्या कारणानं त्या संदर्भात यूपी पोलीस तर तपास करत आहे. मात्र हे धर्मांतराचं प्रकरण त्यात बनावट जे काही इस्लाम धर्माचे प्रमाणपत्र आहेत, धर्माचे प्रमाणपत्र आहेत हे देण्याचं हे त्यामध्ये सर्टिफिकेट देत असल्याचं हे समोर आलेलं आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर त्यातून इरफानच्या तपासानंतर त्याच्या कबुली जबाबानंतर आता काय काय समोर येत आहे हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल सुरेश, असेच आमच्या सोबत रहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजीत सिंह देखील आहेत सध्या फोन लाइन वरना. अजीत, ये यूपी पुलिस ने जो कार्रवाई की है धर्मांतरण के पूरे इस केस में, उसका महाराष्ट्र कनेक्शन भी अभी सामने आया है. बीड के एक युवक को यूपी पुलिस ने अपनी हिरासत में लिया है. अजीत, उसके बारे में क्या बताएंगे? देखिए, बिल्कुल इरफान नाम के युवक की महाराष्ट्र के बीड से गिरफ्तारी हुई और ये उमर गौतम जिसकी गिरफ्तारी हुई थी, जिसका नेटवर्क जाकिर नाई जैसे मोहम्मद और यूपी के समेत देश के 24 राज्यों और कई सारे देशों में उसका नेटवर्क फैला और 1000 से अधिक लोगों को धर्मांतरण किया गया. उसी के तहत इरफान की भी गिरफ्तारी हुई है. राहुल भोला और मुन्नू यादव यानी 3 गिरफ्तारियां कल यूपी एटीएस ने की थी, जिसमें साफ तौर पर कहा गया है कि ये उस गिरोह के बड़े मेंबर्स हैं जो इस्लामिक दावा सेंटर के जरिए काम करते थे, जो कि उमर गौतम का है. इसके साथ ही मूक बकरियों का ये लोग धर्मांतरण करवाते थे. इसके साथ ही ब्रेन वॉश करते थे. तो उमर गौतम और जहांगीर आलम, जिन्हें एटीएस पहले से रिमांड पर लेकर पूछताछ कर रहे हैं, उसी गैंग के ये बड़े सदस्य हैं. और
ऐसे 150 लोगों की सूची तैयार की गई थी, जिसमें बीड़ का इरफान है महाराष्ट्र का, इसके भी कई सारे नेक्सेस और रैकेट का पता चला, जो दिल्ली कई बार गया, कई बार दूसरे राज्यों में गया, केरल गया और लोगों को लालच प्रलोभन देते थे, उनका ब्रेन वॉश करते थे। विशेष तौर से इनके टारगेट पर गरीब हिंदू होते थे या जो मूक बधिर बच्चे होते थे, जिनको वीडियो दिखाकर, जिनको ऐसे चित्र दिखाया जाता था जिससे उनका ब्रेन वॉश किया जाता था। कई ऐसे सारे साहित्य, दस्तावेज और वीडियोज भी बरामद हुए हैं जिसमें मानव बम जैसे दिखाया जा रहा है कि बच्चों का विस्फोट हो रहा है, मानव बम के जरिए आधुनिक हथियार चला रहे हैं बच्चे, ये सब दिखाकर इनका ब्रेन वॉश किया जाता था। तो अभी भी यूपी एटीएस की कार्रवाई चल रही है और अब इरफान और जो 3 गिरफ्तारी हुई उनसे पूछताछ के आधार पर देश के अलग अलग हिस्सों में यूपी एटीएस और एसटीएफ छापेमारी कर रही है। इस मसले पर ईडी ने भी मनी लॉन्ड्रिंग का केस दर्ज किया, क्योंकि इसमें विदेशी फंडिंग और टेरर एंगल की भी जांच हो रही है। जी अजीत, यूपी एटीएस को और कोई ऐसी इंपॉर्टेंट जानकारी मिली है जहां जिस जानकारी के बिना पर ये जो सारा नेक्सस है उसको सामने लाया जा सके, उस दिशा में कोई इंक्वायरी, उस दिशा में कोई पूछताछ हो रही है? देखिए, बिल्कुल पूछताछ हुई थी उमर गौतम और जहांगीर से। उसी के दौरान 4 विदेशी खाते मिले, जिससे 1 करोड़ रुपए उमर गौतम के अलग अलग खातों में भेजे गए थे इस्लामिक दावा सेंटर के। और ये पैसा कहा जा रहा है कुछ हवाला के जरिए इनको पैसा मिला है। तो कई बड़े नेक्सस का खुलासा यूपी एटीएस को हुआ है और इसीलिए एक के बाद एक गिरफ्तारियां हो रही हैं। देश के अलग अलग हिस्सों में छापेमारी हो रही है और महाराष्ट्र का एक जो सेंटर था, धार्मिक सेंटर, 60 से अधिक ऐसे एनजीओ और धार्मिक संस्थान है जो खुफिया एजेंसियों के रडार पर है, जिनके संस्थापकों से उनके यहाँ कौन कौन आया, कब कब जो है ये उमर गौतम वहां गया। लखनऊ के एक संस्थान में भी उमर गौतम वाइस प्रेसिडेंट था। सबसे एटीएस पूछताछ करे। अब तक 200 से अधिक लोगों को हिरासत में लेकर एटीएस और एसटीएफ पूछताछ कर चुकी है। केरल, असम, दिल्ली, हरियाणा, यूपी समेत कई राज्यों में छापेमारी यूपी एटीएस कर रही है। जी अजीत, इन पूरे नेक्सस के बारे में, उनकी मोडस ऑपरेंडी के बारे में विस्तार से क्या बताएंगे? देखिए, बिल्कुल इनका जो मॉडल अप्रेंटिस है, ये करते क्या है कि गरीब हिंदुओं को टारगेट करते हैं, गरीब बस्तियों में जाते हैं, पहले उन्हें नौकरी का लालच देते हैं, उनको पढ़ाई का लालच देते हैं और गरीब हिंदुओं को टारगेट करके उन्हें बहलाते फुसलाते हैं और ब्रेन वॉश करने के बाद दबाव डालते हैं। अगर वो ब्रेन वॉश करने पर नहीं माने तो उन्हें वहां से गायब करके दबाव डाल के जबरन धर्मांतरण कराते हैं। जबकि कई राज्यों में धर्मांतरण का कानून लागू है कि आप फोर्सली धर्मांतरण नहीं करा सकते। तो ये पूरा नेक्सस है। और जो इस्लामिक दावा सेंटर है दिल्ली, वहां पर ये बाकायदा इनका डॉक्यूमेंट तैयार किया जाता है। कई सारे ऐसे मसले सहारनपुर और फतेहपुर के आए, कानपुर के आए, जो लोग वहां गए और उनके कागजात लिए गए और उसके बाद उनका धर्म परिवर्तन किया गया, उन्हें पता ही नहीं था। 160 परिवार ऐसे हैं लगभग जिनके घर के लोग अभी लापता हैं। वो सीधे तौर पर जो एटीएस ने हेल्पलाइन नंबर जारी किया उस पर वो बता रहे हैं। तो ये गरीब हिंदुओं को, मूक बधिर बच्चों को, छोटी छोटी बस्तियों में, सोसाइटीज में और जो धार्मिक संस्थान है जहां पर ये लोग जाते हैं और जहां पर ये ब्रेन वॉश करते हैं, उनके माध्यमों से ये पहले गरीब हिंदुओं को मुसलमान बनाते हैं और फिर उन्हीं के जरिए दूसरे हिंदुओं को, क्योंकि वो आसानी से अपने जहां से वो वापस धर्म में गए रहते हैं उस धर्म के पहले से जुड़ाव होता है, तो उन्हीं के माध्यम से फिर आगे टारगेट करते हैं। और जो एटीएस ने अर्जी दी थी मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट के यहाँ रिमांड में, उसमें विदेशी फंडिंग, टेरर एंगल और जनसंख्या संतुलन को बिगाड़ने की बात कही गई थी कि ये ज्यादा से ज्यादा हिंदुओं का धर्म परिवर्तन करके जो जनसंख्या का संतुलन है उसे बनाना चाहते हैं कि उनकी आबादी बराबर हो जाए। तो एक बड़ा और खतरनाक साजिश का रैकेट है जो इंटरनेशनल है। इसीलिए उत्तर प्रदेश के सीएम योगी आदित्यनाथ ने 300 से अधिक जो है पुलिस फोर्स लगाई। इसमें यूपी एटीएस, यूपी एसटीएफ, पुलिस और एनआईए से भी जांच में शामिल होने का अनुरोध किया गया। केंद्रीय एजेंसियों से पूरी चीजें, जो डॉक्यूमेंट्स हैं, दस्तावेज हैं, वीडियोज हैं, वो साझा किया गया है। तो ये मानकर आपको चलिए कि आने वाले समय में कई बड़े चेहरे बेनकाब होंगे, क्योंकि अभी आतंकी संगठन जैसे का नाम आया है, जाकिर नाइक आया जो भगोड़ा मुस्लिम धर्म गुरु है। इसके साथ ही विदेशी फंडिंग और हवाला 4 खाते मिले हैं जहां से ट्रांजैक्शन हुआ है, कतर से हुआ है, पुर्तगाल, कई सारे ऐसे देश है। और उमर गौतम खुद आपको बता दें कि लंदन 18 बार गया है, यूनाइटेड स्टेट 4 बार गया और देश दुनिया के 18 से ज्यादा देशों में गया और वहां उसने अपने धर्म परिवर्तन के जाल को फैलाया। इन सब की जांच यूपी एटीएस, एसटीएफ कर रही। इसीलिए ईडी ने भी मनी लॉन्ड्रिंग का केस दर्ज किया दिल्ली में कि आखिर ये जो पैसा आ रहा है, कैसे आ रहा है, किस तरह से आ रहा है और क्या ये नियम के तहत आ रहा है, इन सब की जांच हो रही। क्योंकि बड़ा मामला, 1000 से अधिक लोगों का धर्मांतरण हो चुका है, जिसमें ज्यादातर लोगों को या तो बहला फुसला कर या तो जबरन कराया गया है धर्मांतरण। बिल्कुल अजित, बहुत बहुत शुक्रिया, आपने ये पूरी जानकारी दी उसके बारे में। आपण बघतोत खूप मोठ्या प्रमाणात हे धर्मांतरण केलं जात असल्याचं आता उघडकीला आलेलं आहे आणि याचे वेगवेगळे कंगोरे देखील आहेत। मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे, आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, सोबतच इतरही अनेक मुद्दे यामध्ये आहेत आणि या सगळ्याचा
UP-ATSच्या माध्यमातून आता तपास केला जातो आहे। एक स्पेशल टीम देखील यासाठी म्हणून नेमली गेलेली आहे आणि स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अतिशय गांभीर्याने या सगळ्या प्रकरणामधला जो एकंदरीतच लक्ष देऊन त्याचा तपास करायला त्यांनी UP-ATSला सांगितलेलं आहे। यानंतरची बातमी आता आपण बघणार आहोत। बातमी सोलापुरातली आहे। सोलापुरातल्या बार्शी पंचायत समितीच्या सभापतीने RTI कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याचा प्रकार घडलाय। पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रमोद ढेंगळेवर गोळीबार केलाय। ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवल्याने हा गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी वैराग पोलीस स्टेशनमध्ये पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। SP आणि IG साहेबांकडे माझ्या जीवाला धोका आहे। त्यांच्यापासून जीवन जगत असताना माझ्या जीवनाला अतिशय धोका आहे, म्हणून मी त्यांच्याकडे तक्रारी अर्ज केला। त्या तक्रारी अर्जाचा थोडासा त्यांना गुणगुण सकाळी लागल्यानंतर ती मी सकाळी त्यापासून माझ्या घराकडे जात असताना त्यांनी मला त्यांच्या घरासमोर मला बोलवून घेतलं। त्यांनी त्यांच्या कमरेचा पिस्तूल काढला आणि माझ्या डोक्याला लावला। त्यावेळेस मी अतिशय घाबरून गेलो। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सागर, धक्कादायक असा हा प्रकार आहे। पंचायत समिती सभापतीने RTI कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याचा प्रकार घडलाय। सागर, पार्श्वभूमी नेमकी काय, सगळा प्रकार नेमका काय घडला, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजित, आपण पाहतो की खरं तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, कारण यापूर्वी देखील RTI कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झालेले आपण उदाहरणं पाहतो, ऐकतो घटना। मात्र पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनिल डिसले हे बार्शी पंचायत समितीचे सभापती आहेत आणि त्यांनी या RTI कार्यकर्त्यावरती काल गोळीबार केल्याचा आरोप जो आहे ते या RTI कार्यकर्त्यांनी केला होता। त्यामध्ये घटना अशी होती की ह्या प्रमोद ढेंगळे या RTI कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या अनिल डिसलेंच्या ताब्यात असलेली, म्हणजे त्यांचा मुलगा तिथे सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीची माहिती या ठिकाणी मागवली होती। त्यामध्ये बेकायदेशीर मुरुमुपसा असेल किंवा गावातील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार असेल याची माहिती जी आहे ती या ठिकाणी या RTI कार्यकर्त्यांनी मागवली होती आणि त्याचाच राग मनात धरून अनिल डिसले यांनी त्याला धमकावलं। केवळ धमकावलंच नाही तर त्याला त्याच्या डोक्याला पिस्तूल देखील लावलं आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप जो आहे ते RTI कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये केलेला आहे। आणि या तक्रारीची शहानिशा करून ही घटना जी आहे ती 23 तारखेला घडली होती आणि त्यानंतर या ठिकाणी काल मध्यरात्री या ठिकाणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। अतिशय धक्कादायक बाब आहे। अनिल डिसलेनं यापूर्वी देखील अशा पद्धतीचे RTI कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या तक्रारी देखील दाखल झालेल्या आहेत आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर त्यावेळी देखील कुठली कारवाई झालेली नसल्यामुळे आज ही घटना जी आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे RTI कार्यकर्त्यांमध्ये मोठी घबराट देखील पसरल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। सागर, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलेलं आहे आणि त्यानुसार आज अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावं लागणार आहे। सकाळी 11 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहावं लागेल। दरम्यान अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि PA कुंदन शिंदे यांना ईडीनं अटक केलेली होती। त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होताना दिसतेय। त्यामुळे आजच्या चौकशीमध्ये नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अनिल देशमुख यांना ईडीनं समन्स पाठवलेलं आहे। आज 11 वाजता अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। आजच्या चौकशीला अनिल देशमुख हजर राहणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। त्यामुळे ईडीची या सगळ्यामध्ये नेमकी पुढची कारवाई काय असेल, अनिल देशमुख आज ईडीनं जे समन्स बजावलंय त्यानुसार ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सकाळी 11 वाजता अनिल देशमुख यांना हजर राहण्याचं समन्स ईडीनं बजावलेलं आहे। गेल्या आठवड्यात आपल्याला माहिती आहे नागपूर आणि मुंबईमध्ये अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं धाड सत्र राबवलेलं होतं। अनेक महत्त्वाच्या गोष्टी, अनेक महत्त्वाच्या बाबी यामधनं समोर आल्याचं देखील बोललं गेलेलं होतं।
ईडीनं मात्र याबाबत अजूनही नेमका खुलासा केलेला नाही। काही कागदपत्र, काही महत्त्वाचे पुरावे या छाप्यांच्या माध्यमातून ईडीला मिळाल्याची माहिती समोर आलेली होती, तशी शक्यता वर्तवली गेलेली होती आणि त्यातच अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक आणि पीएला ईडीनं अटक केल्यानंतर आणखीही काही धागेदोरे ईडीला सापडल्याचं बोललं जात होतं। त्या अनुषंगानं ईडीनं आता अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा चौकशीचं समन्स बजावलेलं आहे। आज 11 वाजता अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अनिल देशमुख यांनी देखील स्वतः माध्यमांसमोर येत आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचं म्हणत ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं वक्तव्य केलेलं होतं। मात्र आता त्याचनुसार आज ईडीनं जे समन्स बजावले अनिल देशमुख यांना, त्या अनुषंगानं अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीनं अटक केल्यानंतर अनेक महत्त्वाच्या बाबतीतले खुलासे झाल्याचं सातत्यानं बोललं गेलं होतं। ईडीकडून मात्र याबाबतचा खुलासा अधिकृतपणे झालेला नव्हता। मात्र या सगळ्या घडामोडींनंतर अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होताना सातत्यानं बघायला मिळालेलं होतं। त्यामुळे आज नेमकं काय होणार, अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दलचीच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सागर, ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलेला आहे। आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहावं का नाही याबद्दल अनिल देशमुख नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। सागर, सविस्तर या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अनिल देशमुख आज सकाळी 11च्या आसपास ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असं स्वरूपाचं समन्स ईडीच्या वतीने देण्यात आलेलं आहे। अर्थात आता अनिल देशमुख स्वतः हजर राहत आहेत का शनिवारी ज्याप्रमाणे त्यांनी वकील पाठवले आणि त्यानंतरनं ते स्वतः हजर झाले नव्हते असं काही करतायत का हे पाहणं गरजेचं राहील। विशेष म्हणजे यापूर्वीच अनिल देशमुखांच्या जवळचे जे 2 शासकीय कर्मचारी त्यांचे तत्कालीन होते ते देखील अटक करण्यात आलेले आहे। त्यांचे खासगी सचिव असणारे संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे जे पीए होते यांना अटक करण्यात आलेली आणि ईडीची 1 जुलैपर्यंत कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे। अर्थात आता आज अनिल देशमुख यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती मिळाली नसल्यामुळे ईडीने स्वतः प्रत्यक्षात हजर राहावं अशा स्वरूपाचा सांगण्यात आलेलं आहे। अनिल देशमुख यांना यापूर्वी सांगण्यात आल्यानंतर त्यावेळेस हरकत घेतली होती उपस्थित राहायला, पण आज मात्र अनिल देशमुख कदाचित उपस्थित राहतील असं सांगितलं जातं। त्यांच्या साधारणतः सकाळी निवासस्थानापासून ते 10-10:30च्या आसपास निघतील असंही शक्यता वर्तवली जात आहे। पण वेगवेगळे तर्कवितर्क आहेत, नेमकं काय होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील। यापूर्वीच राष्ट्रवादीचे वेगवेगळे नेते ईडी कार्यालयात हजेरी लावलेले आहेत, वेगवेगळ्या विषयांवरून अडचणीत आलेले आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज ईडी कार्यालयात उपस्थित राहणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। बिलकुल सागर, आणि आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता आणि ईडीनं जे धाडसत्र राबवलेलं होतं नागपूर आणि मुंबईमध्ये अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर काही महत्त्वाचे धागेदोरे या अनुषंगानं मिळाल्याचं सातत्यानं बोललं गेलं होतं। सोबतच आपण उल्लेख केल्याप्रमाणे पलांडे आणि शिंदे या दोघांच्या चौकशीच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी देखील समोर आल्याचं बोललं गेलं होतं। या सगळ्यांच्या नंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणाऱ्या या सगळ्या बातम्या आहेत असं देखील सातत्यानं सांगितलं जात आहे। सागर, या सगळ्या घडामोडी पाहता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात असं वाटतं? वास्तविकतेत अनिल देशमुख यांची अडचण वाढणार हे जवळपास स्पष्ट आहे। याचं प्रमुख कारण सांगितलं जातं, एकतर त्यांच्या जवळचे अतिरिक्त जिल्हाधिकारी लेवलच्या अधिकाऱ्यांना अटक होणं, त्यांना न्यायालयीन कोठडी ईडी कोठडी मिळणं ही मोठी गोष्ट आहे। कारण की संपूर्ण मंत्रालय कार्यालयामध्ये खासगी सचिव हा सगळ्यात मोठा अधिकारी मानला जातो आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरची अटक जी झालेली आहे ती अतिशय गंभीर बाब आहे। दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांचे देखील चौकशी करण्यात आलेली आहे। राज्यातले छगन भुजबळ असतील
किंवा इतर जे मोठमोठे नेते आहेत यांच्यावर ही वेळ आली नव्हती. त्यांच्या कुटुंबियांची, त्यांच्या जवळच्या कारलाईन थेट कर्मचाऱ्यांची कुणाची अटक झाली नव्हती. आज मात्र अशी परिस्थिती नाही आहे. अनिल देशमुख यांच्या जवळचे अटक होत आहेत. कुठे ना कुठेतरी ईडीकडे धागेदोरे मिळत आहेत आणि त्यामुळेच अनिल देशमुख यांच्यावरचं संकट दिवसेंदिवस वाढतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा याविषयी चिंतेचं वातावरण आहे. कारण की शेवटी विदर्भातला एक मोठा नेता जो गृहमंत्री होता त्याच्यावर जर अटकेची कारवाई जर झाली तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी फार मोठी नामुष्की असेल. राज्यामध्ये सरकार आहे, स्वतः गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात मोठं पद त्यांच्याकडे होतं आणि त्याच्यामधून राज्य सरकारवर 100 कोटी वसुलीचा आरोप, राज्य सरकारची प्रतिमा, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे अनिल देशमुख यांची जर आज ईडी समोर हजेरी राहणं आणि त्यानंतर तासनतास चौकशी होणं कार्यालयामध्ये आणि त्यानंतर जर पुढे कारवाई अटकेच्या स्वरूपात जर झाली तर मात्र राष्ट्रवादीसाठी अतिशय चिंतेची बाब राहील. पण मुळात अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात उपस्थित स्वतः राहणार आहेत का हे पाहणं गरजेचं राहील. जी काही सूत्रांची माहिती मिळते स्वतः अनिल देशमुख यांच्या कार्यालयाकडनं, कदाचित अनिल देशमुख स्वतः जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात ते सकाळी त्यांच्या वकिलांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतील असंही सांगण्यात येते. बिलकुल सागर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपल्याकडनं घेणारच आहोत. अनिल देशमुख स्वतः या चौकशीसाठी हजर राहणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच अपडेट्स आपल्याला वेगवेगळ्या बुलेटिन्समध्ये देखील घ्यायच्या आहेत. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. बातमी नागपूरमधली आहे. नागपुरातले 119 लसीकरण केंद्र बंद आहेत. 122 पैकी 119 लसीकरण केंद्र बंद ठेवली गेलेली आहेत. लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण ठप्प झाल्याची स्थिती आहे. नागपूरमध्ये केवळ 3 लसीकरण केंद्र आता सुरू राहणार आहेत. नागपुरात पुन्हा एकदा लसींचा मोठा तुटवडा असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच लसींच्या या अपुऱ्या साठ्यामुळे 122 पैकी 119 लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. एकीकडे राज्यामध्ये लसीकरणाचा वेग आणि विस्तार वाढवण्याबाबत सातत्यानं बोललं जात आहे, मात्र उपराजधानी असलेल्या नागपूरमधल्या लसीकरणाला ब्रेक लागल्याचंच या सगळ्या बातम्यांमधनं दिसतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. तुषार, केवळ 3 लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत नागपुरातली. धक्कादायक बाब म्हणावी लागेल. तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? विशाल, निश्चित हा धक्कादायक बाबच म्हणावे लागेल. जर का तुम्ही मागच्या 5 दिवसाचा जर का विचार करायचा झाला तर 2 दिवस लसीकरण केंद्र बंद होतं. कुठेतरी 2 दिवस लसीकरण केंद्र सुरू राहतं, परत 1 दिवस बंद राहतं. त्यामुळे नागपूरकर देखील या संपूर्ण पालिकेची जी लसीकरण मोहीम आहे यामुळे वैतागलेले आहे. नागपूरमध्ये सध्या 122 केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र कोविडशिल्डचा जो साठा आहे तो नागपूर महानगरपालिकेला मिळाला नसल्यामुळे आज कोविडशिल्ड जे केंद्र आहे 119, त्या 119 केंद्रावर लसीकरण बंद आहे. फक्त शहरामध्ये कोवॅक्सिनचे जे 3 केंद्र आहेत त्या 3 केंद्रावरच लसीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. महत्वाचा विषय हा आहे की अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर येतात, त्यानंतर त्यांना माहीत पडतं की आज लसीकरण बंद आहे. त्यामुळे नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणि एकंदरीतच जर का नागपूर शहराच्या लसीकरणाचा विचार करायचा झाला तर अजूनही नागपूरमध्ये लसीकरणाचा वेग पाहिजे तसा पकडलेला नाही. म्हणजे मागच्या 1 आठवड्यामध्ये 94,000 नागरिकांचं लसीकरण झालं. हा देखील एक विक्रमी आकडा असला तरी नागपूर शहराची लोकसंख्या बघता अजूनही साधारण जो दुसरा डोस आहे तो 21 ते 22% लोकांना मिळालेला आहे. म्हणजे यावरनं ही गोष्ट लक्षात येते की अजूनही नागपूरमध्ये लसीकरणाचा खूप मोठा पल्ला नागपूरकरांना गाठायचा आणि त्यासाठी पालिकेने केंद्र तर मोठ्या संख्येने उभे केली, मात्र लसीचा साठा केंद्राचा जो पाहिजे तसा लसीचा साठा मिळत नाही. त्यामुळे नागपूरकर म्हणा किंवा नागपूर महानगरपालिकेला म्हणा अशा प्रकारच्या मग त्रासाचा किंवा एक प्रकारे हे म्हणता येईल की एकंदरीतच या सगळ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. राज्यामध्ये सोमवारपासून दुकानं आणि अन्य सेवांच्या वेळांमध्ये बदल झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये, व्यावसायिकांमध्ये मोठा असंतोष आहे, नाराजी आहे. निर्बंधांचा हा खेळ बंद करावा अशी मागणी करत पुणे, ठाणे आणि कोल्हापूरसह विदर्भातल्या व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान कोल्हापूरमधल्या दुकानांबाबतचा आज निर्णय होणार आहे. जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेणार आहेत. काल कोल्हापूरमध्ये व्यापारी आणि पोलीस प्रशासनाची बैठक पार पडलेली होती. त्यामुळे आज जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. निर्णय झाला नाही तर व्यापारी आपली दुकानं उघडण्याच्या आपल्या निर्धारावर ठाम आहेत. काल
पोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वाची बैठक सकाळच्या सुमारास पार पडलेली होती आणि याबद्दल एक सकारात्मक तोडगा काढला जाईल असं आश्वासन व्यापाऱ्यांना दिलं गेलं होतं। जिल्हाधिकारी आज नेमका याबाबतचा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। संदीप, आपण बघितलं तर कोल्हापूरमधल्या दुकानांबाबतचा निर्णय आज जिल्हाधिकारी घेणार असल्याचं समजतंय, काय नेमकं सांगता येईल त्याबद्दल? एक तर काल आपल्याला माहिती आहे कोल्हापूरमधले व्यापारी अजिंक्य हे आक्रमक झाले होते, रस्त्यावर उतरले होते, कारण जवळपास 2.5 महिने झालो कोल्हापूरमधली सगळी दुकानं बंद आहेत आणि सध्या कोल्हापूर जिल्हा हा 4थ्या स्तरामध्ये येतोय आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनानं नव्यानं निर्बंध लागू केले होते। त्यानुसार जे पहिला नियम होते तेच सगळे नियम नव्यानं कोल्हापूरमध्ये लागू करण्यात आले होते काल सकाळपासून। पण याला व्यापाऱ्यांचा प्रचंड असा विरोध होता। सगळी दुकानं कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडणार यावर व्यापारी काल ठाम होते, पण जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी यामध्ये शिष्टाई केली, मिटिंग घेतली, बैठक झाली त्या व्यापाऱ्यांमध्ये आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मध्ये आणि त्यामध्ये 2 दिवसांचा वेळ व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय। जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यापाऱ्यांचा जी काय मागणी आहे ती राज्य सरकारकडे पाठवलेली आहे, कारण कोल्हापूर शहरातला पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे आणि ग्रामीण भागातला जास्त आहे, त्यामुळे शहरातली दुकानं सुरू करावीत अशी मागणी आहे। त्यामुळे आज कदाचित संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी दौलत देसाई हे दुकानांबाबतचा निर्णय जाहीर करू शकतात। बिलकुल संदीप, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यामध्ये 10 मिनिटांच्या अंतरानं एका महिलेला लसीचे 3 डोस दिल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। ठाण्यातल्या आनंद वॅक्सिन सेंटरवर हा सगळा प्रकार घडलाय। त्याविषयी महिलेनं स्थानिक नगरसेविकेशी संपर्क साधल्यानंतर नगरसेविकेनं महानगरपालिकेच्या डॉक्टरांना याबाबत जाब विचारला, मात्र तरी देखील याबाबत ठाणे महानगरपालिकेनं हे सगळं प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। आयुक्त विपिन शर्मा यांना या प्रकरणावर विचारलं असता त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। आनंदनगर हेल्थ केअर सेंटरचे ते घेऊन गेलो असतं, तिला बसून राहिली ती, तिला असं वाटलं की वॅक्सिनचे 3 डोस देतात असे, 1 घेऊन 2 घेऊन असे, ती बसून राहिली। तिला कोणी सांगितलं नाही की बाबा 1 डोस झालेला आहे तुझा, तू उठ करू, म्हणून ती तिकडे बसून राहिली। त्याच्याकडनं 5-5 मिनिटाच्या अंतरावर 3 मिनिटात तिने 3 डोस दिले। म्हणजे असा प्रकार घडला की मिसेस बाहेर आली, तर मला विचारणं केली की बाबा कोविडचे किती लस देतात? मी बोललो 1च देतात। तर बोलतो ना मला 3 टोचलं, मला होऊच नाही शकत, असं होऊच नाही शकत। याच विषयी भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली। या संदर्भात आयुक्तांना भाजपनं जाब विचारला असता त्यांनी बोलणं टाळलंय। भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आणि नगरसेविका कविता पाटील यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। ठाणे महानगरपालिकेत एक असा प्रकार घडला आहे जो संपूर्ण देशात घडला नसेल। एकाच महिलेला 5-5 मिनिटाच्या अंतराने 3 वेळा लस दिली गेलेली आहे। हा सगळा प्रकार जो आहे तो भाजपच्या नगरसेवकांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा जे आहेत यांच्या समोर उघडकीस आणलेला आहे। या महिलेला लस दिली गेलेली आहे, तिच्या कुटुंबियांशी संवाद कविता पाटील ह्या ज्या माझे नगरसेविका आहेत, माझी नगरसेविका त्यांनी साधला होता। तर नेमकं काय घडलं होतं, त्या महिलेने तुम्हाला काय सांगितलं? त्यांचा मला फोन आला की असं असं झालेलं आहे काल, म्हणजे 1 दिवस अगोदर, की असं त्यांना एका वेळेला 3 डोस दिले गेलेले आहेत। तर मी माझ्या याच्याप्रमाणे विचारलं की एकच इंजेक्शन 3 वेळा टोचलं आहे का? तर म्हटलं नाही, प्रत्येक वेळेस वॅक्सिनेशन वेगळं घेऊन तो इंजेक्शन डॅमेज करून पुन्हा दुसरं इंजेक्शन घेऊन त्यांनी ते दिलेलं आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलेलं आहे त्यांच्या चुकी। ह्या प्रकार नेमकं म्हणायचं काय मग? नाही, हे त्यांची चुकीच आहे ना, कारण हे धोकादायकच आहे। आज तुम्ही आरोग्याशी, जनतेच्या आरोग्याशी खेळता, तुमचा स्टाफ आहे तो बरोबर आहे का? तुम्ही तो ह्याच्या पद्धतीने आणून थोडं सविस्तर सांगा। ती महिला कोण होती, त्यांचा तुम्हाला फोन आला, त्यांनी नेमकं काय काय सांगितलं आहे, कधीची घटना आहे ही? 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे, म्हणजे मला वाटतं 25 तारखेची घटना आहे आणि त्यांचा कॉल आला मला दुसऱ्या दिवशी 26 तारखेला की त्यांचं नाव आहे रुपाली साळी, तर त्या ब्रह्मांडमध्येच राहतात आणि तरुण आहेत त्या तसं। तर आम्हाला आधी त्यांचा प्रश्न पडला, त्यांनी सांगितल्यावर आमचा एक पहिला प्रश्न आमच्यासमोर होता की त्यांचं आरोग्य तर धोक्यात नाही ना, म्हणून आम्ही TMCला कॉन्टॅक्ट केला आणि त्या डॉक्टरांना आम्ही बोलून घेतलं, त्यांची तपासणी केली आणि लस दिली 3 वेळा, चुकून दिली गेली असेल किंवा काही असेल, पण त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली नाही। जेव्हा तुम्ही संपर्क केला तेव्हा डॉक्टर आले? हो, त्यांना माहीतच नव्हतं डॉक्टरांना,
जेव्हा आम्ही डॉक्टरांशी संपर्क केला तेव्हा त्यांना आधी माहिती नव्हतं. मग ते बोलले आम्हाला आत्ताच कळालेलं आहे आणि नर्स लोकांनी त्यांच्याकडून हे चुकी झालेली आहे. त्यांनी कबूल केलं. कुठल्या डॉक्टरांशी आपण बोलला होता? मी डॉक्टर मुंद्रा म्हणून आहेत, त्यांच्याशी अतुल मुंद्रा म्हणून आहेत, त्यांची मी संभाषण साधलं. हे अतुल मुंद्रा कोण आहे? ठाणे महानगरपालिकेत खाजगी आहेत? ज्या केंद्रावर हे वॅक्सिनेशन झालं तिथले ते इन्चार्ज आहेत. अतुल मुंद्रा ज्यांच्याशी तुम्ही बोलला होतात, हे अतुल मुंद्रा ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर आहेत आणि ते त्या केंद्रावरचे इन्चार्ज आहेत? नक्कीच. हो हो. मग त्या महिलेची प्रकृती काय आता? एकदम खरंच चांगली प्रकृती आहे. कारण त्यांना डायबिटीज किंवा इतर आजार नसल्यामुळे आम्ही त्या डॉक्टरांवरच अवलंबून न राहता आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरना पण हे केलं सजेस्ट. मग ते पण स्वतः येऊन त्यांनी चेकअप केलं. त्यांनी गायनोकोलॉजिस्ट TMCकडनं एक डॉक्टर मॅडम पाठवल्या. त्यांनी त्यांना पूर्ण चेकअप केलं की त्यांचं BP काय आहे किंवा बाकीच्या ज्या आहेत तर ते एकदम ओके आहेत. ही भारतातली पहिलीच घटना असेल का एकाच महिलेला 10 ते 15 मिनिटाच्या आतच 3 वेळा वॅक्सिनेशन केलं आहे. आणि ही महिला ब्रह्मांड येथील नंदनवन सोसायटीमध्ये राहते. आमच्या दोन्ही नगरसेविका भगिनी आहेत, मी आहे इथे. मला ही 25 तारखेला गुरुवारी 1:30 वाजता ही घटना घडली. त्याच्यानंतर मला ही 26ला ही माहिती मिळाल्यानंतर मी तिच्या मिस्टरांशी संपर्क साधला असता ते भेदरलेल्या अवस्थेत, ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत. ते ठाणे महापालिकेतले कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर कुणाचं तरी प्रेशर नक्कीच आहे आणि त्याच्या ह्या प्रेशरखाली ते स्वतः बोलू शकत नाहीत, मीडियाच्या समोर येऊ शकत नाही किंवा आयुक्तांपर्यंत येऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तक्रार आयुक्तांपर्यंत पोहोचवा. आज त्या महिलेला आज काही झालेलं नाही, 48 तासात काही झालेलं नाही का 2-3 दिवसात, पण इन फ्युचर आज ICMR असो का WHO असो हे सांगतायत का 28 दिवसानंतर लस घ्या, नंतर 42 दिवसानंतर घ्या, आता सांगतात 84 दिवसानंतर घ्या. आणि तुम्ही जर 10 मिनिटांमध्ये 3 लस देतायत तर हे उद्या त्या महिलेच्या आरोग्याला किती धोकादायक आहे हे कोण ठरवणार? महिलेचे पती आहेत त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचं म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेचा कर्मचारी आहे, मला प्रसारमाध्यमामध्ये हा प्रकार द्यायचा नाही आहे, याच्यामुळे माझा नोकरीला धोका असेल आणि मला मानसिक शारीरिक त्रास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. म्हणून अशा लोकांच्या जनतेशी जीवाशी असं खेळायचं का? आज तो सरकारी अधिकारी कर्मचारी, आमच्या महानगरपालिका कर्मचारी, त्यांनी कुठे वाचा फोडायची नाही का? उद्या त्या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला ते प्रशासन जबाबदार राहणार आहे का याला? ठाणे महानगरपालिकेमध्ये बोगस आय कार्ड देऊन 2 अभिनेत्रींना लस दिली, तो पण प्रकार मी बाहेर काढला, उघडकीस काढला. त्याच्यावर एक केळकर समिती नेमण्यात आली. ती समितीचा अहवाल केराच्या टोपलीत टाकला. आता मनीष जोशी म्हणून आहेत आमचे उपायुक्त, त्यांची समिती नेमलेली आहे, त्याचा अहवाल कधी? मी हे अहवाल आणि समित्यावर समित्या हे अहवाल बाहेर येणार नाहीत. हे भ्रष्टाचाराचे प्रकार जे आज आता कोविडच्या काळात झालेले ती असे दडपले जाणार आहेत. त्यामुळं प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या हातात हात घालून काही साटलोटा आहे का याच्यामागे नक्कीच त्याचा वास येतोय. तर समित्या स्थापन करायच्या आणि अधिकाऱ्यांना ठेकेदारांना अभय द्यायचं इतकंच काम ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त करतात का हा प्रश्न या सगळ्या विषयावरून उपस्थित होतो. यामुळे या तरी प्रकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा गंभीर होतील का आणि कारवाई करतील का हाच मुख्य मुद्दा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पहिला प्रकार जो झाला तो जर प्रशासनाच्या कानावर कोणी घातला असेल तर महापौर नरेश मस्केंनी घातलेला आहे. तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारू शकता. आयुक्तांच्या कानावर सुद्धा मी घातलेला आहे. त्या व्यक्तीचे जी महिला आहे तिच्या मिस्टरांशी सुद्धा मी स्वतः बोललेलो आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा यामध्ये प्रयत्न होणार नाही आहे. आणि जे डॉक्टर त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे त्या लसीकरण सेंटरची त्यांना सुद्धा मी खडसवलेला आहे. त्याचा पुरावा त्या विभागातील नगरसेविका यासुद्धा आहेत, त्यांच्या समक्ष मी त्यांना झापलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी याच्यामध्ये जर चुकीचा प्रकार असेल ना आमचे अधिकारी त्यांना पाठीशी घालणार आहेत ना आमचं सत्ताधारी म्हणून आम्ही पाठीशी घालणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर आहेत खुशबू मॅडम. मॅडम, एका महिलेला आनंदनगर वॅक्सिन सेंटरमध्ये 3 डोस दिले गेलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. महिलेची तक्रार देखील आहे. आपण त्या महिलेला प्रत्यक्ष भेटलात, काय नेमका प्रकार आहे? आपण कुणालाही आपल्याकडे लसीकरण जो आहे आनंदनगर आरोग्य केंद्राला मागील 6 महिन्यापासून आपल्याकडे लसीकरण सुरू आहे व अशा प्रकारचं कोणताही प्रकार आनंदनगर आरोग्य केंद्राला घडलेला नाही आहे. त्या ज्या सिस्टर आहेत आमच्या त्या सिनियर सिस्टर आहेत, मागील 6 महिने ते करत आहेत. महिलेला मी भेट दिलेली आहे. महिला एकदम स्टेबल असून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नव्हता. लसीकरण गेल्यावरती कोणालाही जो माइल्ड डोकंदुखी वगैरे असेल तसं तिला होतं. आपण त्यांना शनिवारी भेट दिलेली. परत आपल्याकडच्या एक सिनियर डॉक्टरांनी सुद्धा भेट दिलेली आहे, गायनेकोलॉजिस्ट यांनी.
परत आम्ही त्यांना काल पण चौकशी केली, काल पोली होता तेव्हा, आणि आज पण आम्ही महिलेला चौकशी केली आणि त्यांच्याकडून एवढंच उत्तर मिळालेलं आहे की असा प्रकारचा कोणताही प्रकार झालेला नाही आणि आता आम्हाला ही गोष्ट वाढवायची नाही आहे म्हणून. मॅडम, गोष्ट वाढवायची हा प्रकार वेगळा आहे. मुद्दा आहे की त्या महिलेच्या परिवारातले सदस्य जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. महिलेने स्पष्टपणे सांगितलं आहे की 3 वेळा त्यांना लस देण्यात आली. त्यांनी तिथे विचारलं देखील, तेव्हा थोड्या काही तांत्रिक अडचणी होत्या सांगण्यात आलं. घरी गेल्यावर महिलेच्या दंडावरती रॅशेस आले, रक्त देखील आलं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः जाऊन त्यांना ऑब्झर्व करून आला. सुदैवानं त्या महिलेला काही झालेलं नाही आहे. पण हा प्रकार गंभीर नाही आहे का? प्रकार झालेलाच नाहीये म्हणून गंभीर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही ठामपणे सांगता हा प्रकार घडलेला नाहीये. आणि रॅशेस जो आहे तो लोकल रिॲक्शन वॅक्सिनला हा येणं फार म्हणजे ॲडवर्स इफेक्ट आफ्टर इम्युनायझेशनमध्ये AFI होणं, माइल्ड AFI होणं हे कॉमन गोष्ट आहे. म्हणजे असं नाही आहे की ते, आणि जो आपण आरोप करतो तो आहे आणि आमची परत आपण एक चौकशी करतोय. परंतु आपली जी प्रिलिमिनरी चौकशी आहे, जी ऑलरेडी प्रारंभिक चौकशी झालेली आहे, त्याच्यामध्ये असल्या प्रकारचा कोणताही प्रकार घडलेला नाही आहे असं स्पष्टपणे ठामपणे मी मांडू शकतो. त्या महिलेला तुम्ही भेटलात, महिलेशी तुम्ही बोललात, त्या महिलेने तुम्हाला काय सांगितलं? त्या जेव्हा महिलेला आम्ही भेटलो तर त्यांचं असं होतं की मला आता त्यांना असं नाही सांगितलं की लस दिलेली आहे. तर कधी जेव्हा आपण इंजेक्शन देतो तो कधी ब्लड वगैरे निघालं तर आपल्याला आपण फक्त प्रिक करतो. त्याचा अर्थ हा नाही आहे की त्यांना इंजेक्शन दिला गेलं आहे. आपण सिस्टरांशी भेट झालेली आहे. परत इंजेक्शन 3 वेळा त्यांचा कोणताही प्रकार घडलेला नाही आहे. मॅडम, तुम्ही अगदी जबाबदारीने बोलताय, पण मुद्दा आहे की ट्रिक केलं म्हणजे इंजेक्शन टोचलं, हे माणसाला एवढं तरी जाणवतं की इंजेक्शन टोचलेलं आहे. जर त्या महिलेने 3 वेळा इंजेक्शन दिलं, त्या महिलेचं म्हणणं आहे की मला 3 वेळा वॅक्सिनेशन दिलं नसेल, दिलं तर दिलं मी असं का बोलावं, हा त्या महिलेचा सगळ्यात पहिला प्रश्न होता. आणि प्रश्न हाच आहे की जर आपण एखाद्याला एकदा ते बसलेले आहेत आणि ते एकदा 2दा 3दा असं कसं शक्य आहे की म्हणजे कोण असं? खुशबू मॅडम आहेत, या आरोग्य विभागाच्या अधिकारी आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, त्यांनी त्यांचा दावा केलेला आहे की अशा पद्धतीने कुठेच 3 वॅक्सिन त्या महिलेला दिले गेलेले नाही आहेत. एकतर ती महिला खोटं बोलते असं या डॉक्टरांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं, किंवा हे सगळं प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न या अधिकारी करत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर असं नसेल तर मग या डॉक्टर वारंवार त्या महिलेच्या संपर्कात का आहेत, त्या महिलेला डॉक्टरांच्या देखरेखीखाली का ठेवण्यात आलेलं आहे, तर त्या महिलेला 3 वॅक्सिन दिल्याच गेलेल्या नाही आहेत. मग हा प्रकार नेमका काय आहे, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी लपवत आहे हे यावरून स्पष्ट होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कोंडेकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सलग 2 दिवस ड्रोन हल्ला झाल्यामुळे लष्करी आस्थापनांमध्ये ड्रोन अँटीगनसह आता कमांडो तैनात करण्यात आलेले आहेत. धोका लक्षात घेता कुठेही ड्रोन उडताना पाहून प्रत्युत्तर देण्याचे आदेशही दिले गेलेत. या व्यतिरिक्त सर्व सैन्य मुख्यालय, तुकड्या आणि छावण्यांमध्ये सैनिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे. सर्व लष्करी तळांवरच्या सैनिकांना आता अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. ड्रोन जर दिसले तर प्रत्युत्तर देण्याचं सांगितलं गेलेलं आहे. ड्रोन अँटीगनसह कमांडो देखील तैनात करण्यात आलेले आहेत. सलग 2 दिवस ड्रोन हल्ला झाल्यामुळं लष्करी आस्थापनांमध्ये ड्रोन अँटीगनसह कमांडो तैनात केले गेलेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, लष्करी आस्थापनांमध्ये आता कमांडो ड्रोन अँटीगनसह तैनात केले गेलेले आहेत. सगळ्या जवानांना सतर्क करण्यात आलेलं आहे. प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? गेले 2 दिवस जम्मू काश्मीरमध्ये विविध ठिकाणी ड्रोन जे आहेत फिरताना बघितले. त्यापैकी जर श्रीनगर विमानतळावरती ड्रोननीच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यानंतर काल ज्या पद्धतीने रात्री उशिरा पाकिस्तानच्या दिशेतून काही ड्रोन भारतीय सीमेत आले होते, त्याला भारतीय जवानांनी गोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्या पाकिस्तानच्या सीमेत परतली अशी माहिती पुढे आलेली आहे. अशी वारंवार घटना होत असल्यामुळे
खास करून लष्करी आस्थापना जी आहे, जिथे जिथे लष्करी तळ आहे, खास करून जम्मू काश्मीर असो किंवा इतरही भागामध्ये जिथे जिथे लष्करांच्या तळ आहे, सोबत जिथे बटालियन थांबते किंवा जिथे आस्थापना आहेत, मोठी मोठी संरक्षण विभागाची कार्यालय आहे, त्या सर्व ठिकाणी अँटी गन तैनात करण्याचा निर्णय लष्कराच्या विभागाने घेतला, संरक्षण खात्याने घेतलेला आहे. या संदर्भात संरक्षण खात्याचा प्रवक्ता स्पष्ट बोलण्यास तयार नाही, पण महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या कारवाईंना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. परमबीर सिंग 2 महिन्यांच्या प्रदीर्घ रजेवर गेलेले आहेत. आजाराचं कारण देत त्यांनी ही रजा घेतल्याचं समोर येत आहे. चंदीगड इथल्या एका डॉक्टराचं यासाठी त्यांनी सर्टिफिकेट देखील दिलेलं आहे. 5 मे पासून परमबीर सिंग कामावर रुजू झालेले नाहीत. चांदीवाल आयोगासमोर देखील ते हजर राहिलेले नाहीत. सध्या परमबीर सिंग चंदीगडला असल्याचं समजतंय. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. परमबीर सिंग 2 महिन्यांच्या प्रदीर्घ रजेवर गेलेले आहेत. आजाराचं कारण त्यांनी यासाठी दिलेलं आहे. 5 मे पासून परमबीर सिंग कामावर रुजू झालेले नाहीत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, काय नेमकी माहिती या संदर्भात? अजिंक्य, जी माहिती मिळते त्यानुसार 5 मे पासून परमबीर सिंग जे आहेत ते कामावर रुजू झालेले नाहीयेत. त्यांनी नेमकी काय कारण दिली हे स्पष्ट नाहीये, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी नुकताच एक प्रदीर्घ रजेकरता अर्ज केलेला आहे. 2 महिन्याची ही रजा आहे त्यांची आणि त्यांनी त्यांच्या गंभीर आजाराचं कारण दिलेलं आहे. त्याचबरोबरीनं ते सध्या चंदीगडला असून चंदीगड इथल्या एका डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि संपूर्णपणे जी वैद्यकीय चाचणीचे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडून त्यांनी या रजेचा अर्ज केलेला आहे. याच विषयी परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण जे पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला आहे. परमबीर सिंग हे रजेवरती गेलेले आहेत, त्यांनी अर्ज केलेला आहे, पण आता ते नेमक्या किती दिवस रजेवरती आहेत हे स्पष्ट झालेलं नाहीये. आणि या दरम्यान चांदीवाल आयोग म्हणजे सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यावर जे गंभीर आरोप झाले होते 100 कोटी वसुली प्रकरणी, त्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयाने एक चांदीवाल आयोग, न्यायमूर्ती चांदीवाल आयोग बसवलेला आहे. हा आयोग परमबीर सिंग यांच्याच कार्यालयामधील इमारतीमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी तिथं हजर राहणं अपेक्षित होतं. पण जेव्हापासून आयोग बसला तेव्हापासून परमबीर सिंग हे कामावरती रुजू झालेले नाहीयेत आणि त्यांनी आता रजा टाकलेली आहे. त्यामुळे नेमकं आजाराचं कारण आहे का आयोगापासून परमबीर सिंग हे लांब पडतायत असा एक मुद्दा उपस्थित होतो. परमबीर सिंग हे अजूनही आयोगासमोर हजर झालेले नाहीयेत. ते त्यांच्या वकिलामार्फत त्यांचं म्हणणं मांडतायत. त्यामुळे आता आयोग नेमकी काय भूमिका घेईल हेही पाहावं लागेल. पण आताची माहिती परमबीर सिंग हे 2 महिने रजेवरती गेलेले आहेत. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया. सायन रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आपला संप आता मागे घेतलेला आहे. आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी आपला संप मागे घेतलाय. पदाधिकाऱ्यांची चर्चा पार पडली आणि या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचं डॉक्टरांकडून जाहीर केलं गेलेलं आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी देखील होतीये. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून आता FIR दाखल करण्यात आलेला आहे आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीला नाशिकमधून ताब्यातही घेतलं गेलेलं आहे. अतिशय महत्त्वाची ही बातमी. सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी आपला संप आता मागे घेतलेला आहे. आश्वासन मिळाल्यानंतर हा संप त्यांनी मागे घेतलाय. डॉक्टरांवरच्या हल्ल्याप्रकरणी कारवाईची देखील मागणी या सगळ्यांनी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे. सोबतच मारहाण करणाऱ्या व्यक्तीला नाशिकमधून ताब्यातही घेतलं गेलेलं आहे. सायन हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला झाल्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर डॉक्टरांकडून कारवाईची मागणी करण्यात येत होती. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सुस्मिता, सायन रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आता संप मागे घेतल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर सायन हॉस्पिटलमध्ये शनिवारी जे रुग्णाचे नातेवाईक होते त्यांनी 2 रेसिडेंट डॉक्टर्सवरती हल्ला केलेला होता. उपचारादरम्यान पेशंट दगावतात आणि त्यानंतर अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल अनेकदा
रुग्णाचे नातेवाईक उचलतात, याच विरोधात म्हणून मुंबई मार्ड 9 त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे सायन रुग्णालय, KM नायर कूपर रुग्णालय या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी रविवारी कॅन्डल मार्च सुद्धा काढलेला होता आणि सोमवारपासून त्यांनी हा निर्णय घेतलेला की आपण काम करणार नाही जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये MCGM ने पूर्णपणे एक बोलणी केली आणि त्यानंतर लेखी स्वरूपामध्ये त्यांच्या मागण्या मान्य होतील अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर आज 11 वाजल्यापासून जे सगळे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, निवासी डॉक्टर्स आहेत, ते पुन्हा एकदा कामावरती रुजू होणार आहेत. खरं तर ज्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्या पालिकेच्या रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा या निमित्तानं जे डॉक्टर्स आहेत त्यांनी उपस्थित केला आहे. कोर्टामध्ये सुद्धा ते याविषयीचं पिटिशन टाकणार आहेत आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत BMC कडनं सुद्धा त्यांचे वकील दिले जाणार आहेत आणि तेही एकूणच मुंबईतील या सगळ्या डॉक्टरांची स्थिती आणि त्यांच्यावरती होत असणारे हल्ले याविषयीची भूमिका मांडणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं मुंबईतील इतर रुग्णांसाठी सुद्धा ही बातमी महत्वाची आहे, कारण निवासी डॉक्टरांवरती मोठ्या प्रमाणात प्रेशर असतो आणि त्याच निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप आज मागे घेतला. बिलकुल बिलकुल. सुस्मिता, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हाहाकार माजवलाय. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीवर आता संकट उभं ठाकलंय. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धुळेमधल्या नंदाने शिवारात सुद्धा झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. या पावसामुळे या भागातल्या गुळ नदीला पहिल्यांदाच पूर आल्याचं बघायला मिळालं. तालुक्यातील कापडणे, धनूर, नंदाने या भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे या भागामध्ये आपण बघितलं तर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. मोठ्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस आला. पेरण्यांना हा पाऊस वेग देईल असं वाटलं, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढवलेली आहे. काही भागांमधल्या गावांमध्ये घरांचंही थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे बंधारे मात्र भरून ओसंडून वाहत आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.